नाही, आता पुणे शहरातलं वातावरण प्रत्येक पक्षाला वाटतं की आम्ही स्वबळावरती येऊ, परंतु तसे काय परिणाम आपल्याला दिसून येणार नाहीत. कारण की पुणेकर नागरिक हे सुज्ञ नागरिक आहेत. कुठं कसं मतदान करायचं हे त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही, सगळ्यात महत्त्वाचं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक पक्षामध्ये होणाऱ्या प्रवेशाचा परिणाम हा नागरिकांवरती झालेला आहे. हा मतदार त्याला असं वाटतं की अरे तुम्ही आम्हाला गृहीतच धरत नाही. तुम्हाला ज्यावेळी जायचं एखाद्या पक्षामध्ये तुम्ही तिकडं जाताय, मनाला वाटेल ते तुम्ही करताय आणि आम्हाला कधीही विश्वासात न घेता तुम्ही तुमचे निर्णय घेत असता. तर मला वाटतं हे मतपेटीच्या द्वारे तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणाने दिसणार आहे. आणि त्याचा परिणाम निश्चितपणे या निवडणुकीत दिसेल. जसं आता बीजेपीला वाटत होतं की आपण मॅक्झिमम सीट पुणे शहरामध्ये आणू किंवा काय करू, तर तसं वातावरण नाही राहिलेलं. सुरुवातीला असं वाटत होतं, परंतु तसं वातावरण आता राहिलेलं नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने देखील पवार साहेबांना बरोबर घेऊन जी आघाडी केलेली आहे त्याचा परिणाम तुम्हाला दिसेलच. कारण की पवार साहेबांना मानणारा वर्ग देखील पुणे शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याचे परिणाम तुम्हाला राष्ट्रवादीच्या जे घड्याळाच्या चिन्हावर, तुतारीच्या चिन्हावरती जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्या मताद्वारे तुम्हाला निश्चितपणाने तो समोर आल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आणि बाकीच्या पक्षांचे नंतर मग सुरुवातीला आम्ही यांच्याबरोबर युती करणार, त्यांच्याबरोबर युती करणार आणि नंतर मग स्वबळावरतीच त्यांनी ती निवडणूक लढवण्याचं ठरवलं. मला असं म्हणजे या ठिकाणी मला असं बोलावंसं वाटतंय की महायुती म्हणून ज्यावेळी लोकसभा आणि विधानसभेला आपण सर्व कार्यकर्त्यांना संघटित होऊन जे काम केलं त्याचे निकाल पुणे शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या मतदारसंघामध्ये आले. लोकसभेचे खासदार मुरली अण्णा मोहोळ झाले, मंत्री झाले. तर तेच वातावरण जर ह्या निवडणुकीमध्ये जर ठेवलं असतं तर नागरिकांना देखील एक चांगला मेसेज या ठिकाणी गेला असता आणि ते एक वातावरण चांगलं राहिलं असतं. आता काय झालं, जे कार्यकर्ते संघटितपणे महायुती म्हणून काम करत होते ते आपसामध्येच एकमेकाचे दुश्मन असल्यासारखे आता वागायला लागलेत. मग इतकं वातावरण खराब झालंय त्यामुळे की जी लोक एकमेकाच्या ताटामध्ये खात होती महायुतीमध्ये तेच एकमेकाच्या विरोधात आता इतक्या प्रबळपणे दावे करायला लागलेत, बोलायला लागलेत. हे चांगलं वातावरण नाही ना पुणे शहरासारख्या ठिकाणी. तर त्याचा परिणाम आता लोकांनीच ठरवलंय की ही इलेक्शन आहे ना, ही लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे. कुठल्या पक्षाने हातामध्ये नाही घेतली, तर ही संपूर्ण निवडणूक नागरिकांनी हातामध्ये घेतली. आणि मला असं वाटतं की ज्या प्रभागामध्ये जो कार्यकर्ता चांगल्या पद्धतीचं काम करतो म्हणजे पक्षापेक्षा त्या कार्यकर्त्याला महत्त्व देऊन ह्या निवडणुकीला लोक मतदान केल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आणि खूप चांगल्या पद्धतीचे जो चांगला कार्यकर्ता आहे, जो समाजामध्ये त्याला मान्यता आहे, असे कार्यकर्ते हे समाजासमोर निश्चितपणे आल्याशिवाय राहणार नाही. कारण की नागरिक त्याच्याबरोबर त्यांनी केलेल्या कामाची पावती निश्चितपणे देतील. पक्षाला पावती नाही देणार, पण जो चांगलं काम करणारा कार्यकर्ता आहे त्याला न्याय देण्याचं काम सर्वसामान्य पुणेकर नागरिक या निवडणुकीमध्ये केल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. कारण मी गेली 40 वर्षे सक्रिय राजकारणामध्ये आहे, समाजामध्ये सातत्यानं काम करत असतो आणि सामाजिक बांधिलकीचं नातं मी माझ्या आयुष्यामध्ये जोडलेलं. त्याच्या अनुभवाद्वारे मी हे सांगू इच्छितो की असं वातावरण या पुणे शहरामध्ये निर्माण झालेलं आहे आणि ते आणखी त्या पद्धतीनेच होणार आहे. एक लक्षात घ्या की ही काय कुठली राष्ट्रीय निवडणूक नाहीये, ही आहे महानगरपालिकेची निवडणूक, ज्या ठिकाणी नागरिकांच्या मूलभूत गरजा, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न कसे सोडवले जावेत या दृष्टिकोनात या निवडणुकीला सामोरं. आता प्रत्येक जण वेगवेगळे मुद्दे घेऊन येते प्रत्येक पक्ष, परंतु मला वाटतं की त्याला विशेष महत्त्व राहणार नाही. गेल्या 8, 8.5, 9 वर्षामध्ये प्रशासक या ठिकाणी होतं आणि या प्रशासकाचा कारभार काय चाललाय हे आपल्या सर्व पुणेकरांना निश्चितपणाने माहिती आहे. म्हणजे त्यांनी फक्त मोठे मोठे प्रोजेक्टचीच कामं केली. सर्वसामान्य नागरिक ज्या ठिकाणी प्रभागामध्ये राहत, जर प्रशासक खरंच कार्यक्षम होतं तर त्यांनी नागरिकांचं बजेट म्हणून एक बजेट निर्माण करायला पाहिजे होतं पुणे शहरासाठी आणि या बजेटच्या माध्यमातून प्रभागांमधली कामं त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये करायला पाहिजे. आणि मग
आता कुठलं तरी सायकल रेसचं काहीतरी चाललेलं आहे, सायकल ट्रॅक कुठला तरी, तर सगळ्या प्रभागातलं बजेट काढून त्या सायकल ट्रॅकच्या प्रोग्रामसाठी खर्ची करतायत. म्हणजे लोकांच्या जे जनजीवन आहे रोजचं लोकांचं, त्याच्या ज्या गरजा आहेत त्याच्याकडे तुमचं दुर्लक्षच नाही ना. आणि याच्यापूर्वी देखील सायकल ट्रॅक आपल्याकडे झालेले आहेत, पुढे किती जण वापरतात तो. काय करताय तुम्ही, नक्की काय करताय? मेट्रोचा एवढा घाट तुम्ही लोकांनी घातला, त्याच्याऐवजी मिनी बसेस जर तुम्ही पुणे शहरासारख्या ठिकाणी ठेवल्या असत्या, तुम्हाला बजेट देखील कमी लागलं असतं. एवढे पैसे खर्च करून तुम्ही एवढं करताय. या ठिकाणी मेट्रोचे स्टेशन या ठिकाणी तुम्ही केले, त्या ठिकाणी पार्किंगची तरी व्यवस्था केली का या लोकांनी? कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. सर्वसामान्य माणूस ज्यावेळी उतरतो त्याला रिक्षाने जावं लागतं ते मेट्रोचे. म्हणजे काय चाललंय काय नक्की हेच समजत नाही. ऍक्च्युली पुणेकरांच्या कराचे हे पैसे आहेत जे तुम्ही खर्च करताय पुणे महानगरपालिका, ते काय तुमच्या स्वतःच्या पदरचे पैसे नाहीयेत. सर्वसामान्य पुणेकरांना ही झळ लागलेली आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला प्रोजेक्ट राबवायचे होते तर पहिल्यांदा नागरिकांच्या मूलभूत गरजेकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे होतं. ते लक्ष या 8-8.5 वर्षामध्ये या लोकांनी कुठेही दिलेलं नाही, असा माझा स्पष्ट आरोप आहे. एक लक्षात घ्या, कुठलंही काही स्मार्ट नाही काही नाही. हे भूलथापाला उगाच बळी पडायचं काम जे आहे ना, की आम्ही स्मार्ट सिटी करणार आहोत, काही करणार आहोत. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जरी आपण विचार केला तर बघ काय परिस्थिती आहे आपली पुणे शहरामध्ये. कचरा पाहिजे तेवढा उचलला जातोय का? त्याचं संपूर्ण जे नियोजनाची जी पद्धत आहे ती योग्य आहे का? याच्याकडे दुर्लक्षच झालेलं आहे पूर्णपणे. आता पुणे शहरासारखे आपण बघतोय की ट्रॅफिकचा मोठा प्रॉब्लेम आज पुणे शहरामध्ये. वाहतुकीची व्यवस्थापन काय झाले बघितलं. म्हणजे मला जर प्रभात रोडवरनं नारायणपेठेत यायचं झालं तर कमीत कमी मला अर्धा पाऊण तास लागतो. म्हणजे प्रत्येक माणसाची ही अवस्था आहे. म्हणजे नोकरदार माणसं संध्याकाळी 7 वाजता समजा कामावरनं सुटली 5 वाजता, म्हणजे घरच्या लोकांना प्रश्न पडतो की माझा माणूस घरी वेळेवरती येतो की नाही. एवढी काळजी लोकांना लागून राहिली. एवढी वाईट अवस्था पुणे शहरामध्ये वाहतुकीची झालेली आहे. आणि त्याचा त्रास हा पुणेकरांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतोय. नुसतं आपण ऐकतोय की नाही आम्ही चांगल्या पद्धतीचं वाहतूक व्यवस्थापन करतोय. अहो ती मेट्रो नेली कशाला मंडईमध्ये तुम्ही? ते मंडईमध्ये नेण्यासारखे मेट्रोचा तो ट्रॅक आहे का मला सांगा तुम्ही? सर्वसामान्य माणूस जिथं उभं राहायला जागा नाही त्या ठिकाणी तुम्ही मेट्रो नेताय. आता मी जरी एखाद्या पक्षाचा प्रतिनिधी जरी असलो तरी मला वाटतं मी नागरिक आहे आज पुणेकर, मला माझ्या भावना देखील लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत ना. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचं चांगलं नियोजन म्हणजे पुणेकरांना त्याचा लाभ व्हायला पाहिजे. निवडणुका लढत असताना पुणेकर नागरिकांना त्या मूलभूत गरजांचं त्यांच्या जे दुखणं आहे ते दुखणं दूर करण्याचं काम इथून पुढच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेमध्ये होणं खूप गरजेचं आहे. आणि मला तर वाटतं की नगरसेवकांचं बजेट तर तुम्ही देताच, पण नागरिकांचं एक वेगळं बजेट मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण करून, समजा मी एखादी सूचना दिली की बाबा या ठिकाणी हे काम ह्या प्रभागामध्ये झालं तर ते नागरिकांच्या दृष्टिकोनातनं सोयीचं होईल, तर त्याचं इम्प्लिमेंट त्या ठिकाणी त्या वॉर्ड ऑफिसकडनं व्हायला पाहिजे. कारण की नागरिक बघा ना, नागरिक नुसतं हतबल झालेला आहे. त्याला काय वाटतं की अरे आपण सांगायचं कोणालाही दुखणं, नक्की आपण कोणाकडे जायचं. आता 8 वर्षाचा नगरसेवकच नव्हते, त्यामुळे माझी नगरसेवक एखादा काम करणारा असतो तर तो करू शकतो, ज्याची कपॅसिटी आहे काम करण्याची महानगरपालिकेत ज्याचे कॉन्टॅक्ट आहेत. पण तरी देखील तेवढं रिप्लाय त्या ऑफिसेसकडनं वॉर्ड ऑफिसकडनं होत नाही असं मला या ठिकाणी नमूद करायचं वाटतं. परंतु या सगळ्या निवडणुकीमध्ये एक चांगलं वातावरण सगळ्यांनी ठेवावं. कुठली वादिवाद न करता, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप सारखे न करता सर्वसामान्य पुणेकरांना या निवडणुकीच्या निमित्तानं योग्य न्याय देण्याचं काम आपण करायला पाहिजे. आणि चांगले लोकप्रतिनिधी पुणेकरांनी निवडून दिले पाहिजेत, ज्यांची कामाची क्षमता आहे अशी.